मित्रांनो, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून शॉर्टकट शोधणाऱ्या चालकाला केरळमधील एका वृद्ध महिलेने दिलेला धडा सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. कोझिकोड येथील परिसरात एका वृद्ध महिलेने चक्क फुटपाथवरून दुचाकी चालकाचा रस्ता अडवून त्याला माघारी फिरण्यास भाग पडले. या धाडसी कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकरी या वृद्ध महिलेचे कौतुक करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कोझिकोडच्या ट्रॅफिक सिग्नलजवळ वाहनांची मोठी रांग लागलेली होती. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक दुचाकीस्वारांनी पादचाऱ्यांसाठी असलेल्या फुटपाथवरून गाडी चालवण्यास सुरुवात केली. या फुटपाथवरून वृद्ध आणि मुले चालत असताना हे चालक बेदरकारपणे आपल्या गाड्या चालवत होते. हे पाहताच एका वृद्ध महिलेने आपला राग अनावर झाला आणि तिने त्या दुचाकी स्वारासमोर उभे राहून त्याचा रस्ता अडवला. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की तो दुचाकी स्वार वृद्ध महिलेला बाजूला सारून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्या आपल्या जागेवरून हलल्या नाहीत. त्यांनी ठामपणे त्याला फुटपाथ सोडून जाण्यास सांगितले. जेव्हा चालकाने वाद घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या आजीने आपला मोबाईल काढून त्याचे रेकॉर्डिंग सुरू केले. अखेर कायद्याचा आणि लोकांच्या रोषाचा धाक वाटल्याने त्या चालकाला आपली दुचाकी मागे घेऊन मुख्य रस्त्यावर यावं लागले. हा व्हिडिओ अफलू स्टोरीज या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला असून आतापर्यंत 2 कोटींहून अधिक लोकांनी तो पाहिलेला आहे. कमेंट्समध्ये लोक या महिलेचा कौतुक करत आहेत. एका व्यक्तीने म्हटलं आहे, या वयातही त्यांना त्यांच्या हक्कासाठी लढावे लागत आहेत. हे दुर्दैवी आहे, पण त्यांचे कृत्य अभिमानास्पद आहे. दुसऱ्या व्यक्तीने म्हटलं आहे की या महिला आमच्या हॉस्टेलच्या वॉर्डन होत्या. त्या स्वभावाने कडक असल्या तरी अत्यंत प्रेमाने आणि शिस्तप्रिय आहेत. तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलं आहे, फुटपाथवरून वेगाने धावणारी वाहने पादचाऱ्यांसाठी मोठा धोका आहे. त्यांना थांबवणे ही केवळ एका महिलेची नाही तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मित्रांनो, आपल्याही काही प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं. धन्यवाद.